नमस्कार टेलर मैत्रिणींनो. तर हे बघा, मी 1 मीटर कापड घेतलेलं आहे. 38 इंच चेस्ट आहे. तर इथं मी पूर्ण उंची तुम्हाला घेऊन दाखवते. पूर्ण उंची आहे 14 आणि मी त्याच्यात 1 इंच ॲड केलं आहे, म्हणजेच 15 इंचावरती मी ही पूर्ण उंची घेते. आधी आपण बॅक साईडचा पार्ट बघू आणि नंतर आपण त्याच्यावरून फ्रंट साईडचा पार्ट काढू. ठीक आहे. तर हे बघा, 15 इंचावरती मी पूर्ण उंची घेतली. त्याच्यानंतर इथं वरती म्हणजे शोल्डरच्या ठिकाणी बघा, मी अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेते. नंतर आपण मेजरमेंट टाकूया. इथं तुम्ही बॅक साईडला बोटनेक करणार असाल तर 7 इंच शोल्डर घ्यायचे आहे. ठीक आहे. इथं मी देखील बोटनेक गळा बनवणार आहे. त्याच्यासाठी इथं मी 7 इंचावरती खुणा करून घेणार आहे. जेवढी शोल्डर घेतलेली आहे तेवढाच आपल्याला मुंडा देखील घ्यायचा आहे. तर परंतु इथं मी 6.5 इंचावरती घेते. तुम्हाला इथं 7 वाटत असेल तर 7 इंचावरती देखील घेऊ शकता. बोटनेक असल्यामुळे काही एवढा फरक पडणार नाही. उलट 7 इंच घेतला तरी ओके आहे. ठीक आहे. इथं मी 6.5 इंचावरती मुंडा घेतला आहे. त्याच्यानंतर इथं आपण मुंड्याची जी उंची घेतली तिथून आपल्याला आता चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे. 38 चेस्टसाठी आपण छातीचा चौथा भाग टाकतो आहे. छातीचा चौथा भाग 9.5 अधिक 1.5 इंच म्हणजेच 11 इंचावरती मी लाईन ओढून घेतली. आणि त्याच्यानंतर इथं आपण मुंड्यात बॅक साईडचा मुंडा टाकणार आहोत. त्याच्यासाठी इथं 1.5 इंचावरती खुणा करून घेतली आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपण रेषा आखून घ्यायची. अशा पद्धतीने जर मुंडा टाकला नाही इथं देखील 1.5 इंच घेतलं. ठीक आहे. अशा पद्धतीने जर मुंडा टाकला तर पाठीमागच्या साईडला आपला मुंडा खेचणार नाही. त्याच्यानंतर इथं आपण कमरेच्या ठिकाणी टाकूयात. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. कंबर आहे 34. 34चा चौथा भाग 8.5 अधिक 1 इंच म्हणजे 9.5 इंच. ठीक आहे. तर इथं आपण आधी इथं आपण छातीचा चौथा भाग टाकलेला. तर इथं आपण ह्या रेषा जोडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर इथं आपण कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच टाकलं. ठीक आहे. त्याच्या अशा पद्धतीने निम्मे करून घ्यायचं आहे आणि हा आपला इथं उभा टक्स करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने निम्मे करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर इथं मी 4.5 इंचावरती उभा टक्स टाकून घेतलं आहे. ठीक आहे. आणि इथं गळारुंदी ठेवले 3.5 इंचावरती. तुम्ही 4 देखील ठेवू शकता. ठीक आहे. आता आपण त्याची कटिंग करून घेऊयात. तुम्हाला बॅक पार्टची बोटनेक डिझाईन जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये जास्तीत जास्त येस असं टाईप करा. तर इथं आपण फ्रंट भागासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. पूर्ण उंची आपण वाढवून घेतली 1.5 इंच. त्याच्यानंतर आयहुक पट्टीसाठी 1.5 इंच सोडून अशा प्रकारे आपण मागील बॅक साईडचा पार्ट ठेवून आहे तर त्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता इथं 1.5 इंच सोडलेले आहे आयहुक पट्टीसाठी आणि आपण अशा पद्धतीने पूर्ण ड्रॉ करून घेतलं आहे. आणि इथं गळारुंदी देखील आपण अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे म्हणजे पुन्हा आपलं कन्फ्युजन नको. इथं आपण पुढील गळा टाकून घेऊयात. पुढील गळा आहे 5 इंच. इथं मी 5.5 इंचावरती घेते कारण अर्धा इंच आपल्या शोल्डरच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे. 5.5 इंचावरती खुणा केली आणि अशा पद्धतीने आपण चौकोन तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो काही गळा पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता. त्याच्यानंतर मुंड्यात देखील आपण जो आहे त्या पद्धतीने अशा पद्धतीने आपला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आपला पुढचा मुंडा देखील आपल्याला तयार करायचा आहे. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण चौकोन करून घेतला आणि इथं आपल्याला 1.5 इंचावरती शेप देऊन घ्यायचा आहे पुढील मुंड्यासाठी. ठीक आहे. त्याच्यासाठी इथं आपण 1.5 इंचावरती हे बघा अशा पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर ही साधी पद्धत बघा, इथं शोल्डरचे निम्मे करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला उभा टक्स देऊन घ्यायचा आहे. उभा टक्स कसा द्यायचा ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे मागील व्हिडिओत. तरी पण पुन्हा एकदा सांगते. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच करायचा आहे आणि त्याचा आपला उभा टक्स घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही चेस्ट पॉईंटनुसार कमी जास्त अर्धा इंच एकच मेजरमेंट, परंतु उभारी चेस्ट आणि उतरती चेस्ट अशामध्ये तो अर्धा इंचाचा फरक पडू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ते अर्धा इंच इथं आपण कमरेच्या ठिकाणी घेतल्या आणि ही लाईन आखून घेतली. हे बघा, अशा पद्धतीने आपण त्याच्यानंतर इथून आपल्याला 2 इंच टाकून घ्यायचं आहे. हे मेजरमेंट साईज चेस्टच्या घेरनुसार
कमी जास्त होत असतं. ठीक आहे. तर इथं मी 38 स्टेजसाठी इथं मी 2 इंचावरती खुणा करून घेतली आणि त्याच्यानंतर इथं आपण उभा टक्स टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने जेवढं ते अंतर घेतलं होतं तेवढंच आपण उभ्या उंचीसाठी देखील तेवढंच अंतर घ्यायचं आहे. इथं देखील 2 इंचावरती घेतलं. त्याच्यानंतर इथं आपण बघा कमरेचा चौथा भाग, कंबर 34, त्याचा चौथा भाग 8.5 इंचावरती खुणा केली. त्याच्यानंतर हे जे 2 इंच आहे ते त्याच्यात अजून ॲड केलं, कारण ते आपल्या कटिंगमध्ये जाणार आहे. ते 2 इंच ॲड केलं. त्याच्यानंतर पुढे आपण प्लस अजून 1 इंच घेतलं, कारण आपलं अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण पुढे 1.5 इंच अजून एक्स्ट्रा घेतलं आहे, कारण आपल्या कमरेची स्टिचिंगची शिलाई त्याच्यासाठी आपण 1.5 इंच वाढवून घेतलं. अशा पद्धतीने आपण मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे. आणि इथं मुंड्याच्या ठिकाणी देखील 1 इंच वाढवायचं आहे, कारण ते देखील आपलं अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाणार आहे. ठीक आहे. कमरेची बाजू हे बघा अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घेऊया. आधी आपण हलक्या हाताने अंदाज घेत शेप द्यायचा आहे, नंतर आपण डार्क करून घ्यायचं आहे. तर इथं मी पुढील गळा गोल आकार करणार आहे. याच्यासाठी हे बघा अशा पद्धतीने गोल आकार करून घेतला. त्याच्यानंतर इथं आपण कटिंग करून घेऊयात. इथं आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे, नाहीतर तो पार्ट आपल्याला उंच होईल, म्हणजेच लांब होईल. तर त्याच्यासाठी इथं मी हे कट करून घेते. त्याच्यानंतर आता आपण स्टिचिंग बघूयात. तर हा फ्रंट पार्ट बाहेरच्या साईडने ठेवून अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेतला आणि ते एक्स्ट्राचा भाग कट केला. त्याच्यानंतर दुसरा पार्ट देखील त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हात आपला अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून स्टिच करायचं, म्हणजे जेणेकरून इकडे तिकडे कापड सरकणार नाही. इथे तुम्ही टाचण्या किंवा पिनअप करून सेट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर गळ्याकडील पार्ट देखील अशा पद्धतीने स्टिच करून घेतले. त्याचा देखील एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला. स्टिच करते वेळी आतला बाहेरचा कापड व्यवस्थित बघून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर स्टिच करायचे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट तयार करून घेतले. त्याच्यानंतर इथं आपण दोन्ही पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं होतं. त्याच्यासाठी इथं आपण अर्धा इंचच शिलाई द्यायची. अर्धा इंचावरती आपण शिलाई देऊन घ्यायची. त्याच पद्धतीने दुसरा पार्ट देखील तयार करायचा. त्याच्यानंतर आपल्या डाव्या साईडला आयपट्टी करत असतो, तर ही आयपट्टी मी तयार केली. बघा तयार 1 इंचाची झालेली आहे. पाव इंचच आपण स्टिचिंगमध्ये सोडून ही तयार आयपट्टी आपली 1 इंचाची झाली आहे. 2.5 इंचाची पट्टी घेतली होती आणि 1 इंच आपण तयार केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर साईडने देखील अशा पद्धतीने एक टीप देऊन घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित सेट होईल. हे बघा अशा पद्धतीने आपली तयार झाली आहे आयपट्टी. त्याच्यानंतर हुक पट्टीसाठी आपण 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तुम्ही इथं 1.5-2 इंचाची घेऊ शकता, परंतु तयार पट्टी आपल्याला 1 इंचाची करायची. ठीक आहे. ते बघा अशा पद्धतीने आपण आता स्टिच करतो आहे. पाव इंच आपल्याला इथं देखील पाव इंचाची शिलाई देऊन घ्यायची, कारण आपण पाव इंच स्टिचिंगसाठी सोडलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर ही बघा अशा पद्धतीने आपली 1 इंचाची तयार पट्टी करून घेतली. हुक पट्टी. ठीक आहे. हुक पट्टीसाठी आपण ही 1 इंचाची पट्टी तयार करून घेतली. अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट व्यवस्थित आहे का ते चेक करायचे. एक्स्ट्रा असेल तर कट करायचं आहे. त्याच्यानंतर गळ्यासाठी 1.25 इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत. त्या अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपण स्टिच करायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेले आहेत क्रॉसमध्ये आणि तिथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं. तर इथं आपल्याला जो एक्स्ट्रा भाग वाटला असेल तर कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने शेप तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पायपिंग करून घ्यायची. तर त्याच्यासाठी देखील इथं मी पाव इंचाची शिलाई घेणार आहे आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घेणार आहे. ठीक आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या या व्हिडिओवरती स्टिचिंग रिलेटेड आणि साड्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा. तर बघा अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि या ब्लाऊजचा बॅक पार्ट देखील बघायचा असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा, आपण तो पार्ट देखील टाकू.